प्रिय पोपट दादा, पोपटाला कोणी पत्र लिहितं का? पोपट नाही का होणार? म्हणे तुला बोलता येतं, मी ऐकलंय, पण किती रे मस्का लागतो तुला. आता हे पत्र गुपचूप वाचायचं हं? मला नाही का आता एक मोठं काम मिळालंय, फाटक्या फुग्यामध्ये हवा भरायचं. हसतो काय? खूप अवघड काम आहे बरं का. तुला माहिती आहे का, तुझ्यासाठी मी एक शेंगदाण्याचं झाड लावलं होतं. खूप छान वाढलं ते, रोज पाणी घालायचं. आज 1 वर्ष कंप्लीट झाला, पण काही शेंगदाणे झाले नाही रे. मला नंतर कळालं, शेंगदाणे वरती नाही खाली येतात. एक वर्ष लावलं माझ्याकडे यायला. किती वाट पाहिली तुझी, आणि आला तर लग्नाच्या पंक्तीसारखा 40-50 जणांना घेऊन आलास. तुझी पंगत रोज असते बाबा, आणि ती सकाळी संध्याकाळी 2 टाइम न चुकता तू रोज येतो. का रे, मागच्या जन्मीचं काही उधार तर नाही माझ्यावर? अरे ते सोड, मला सांग, तुम्ही लोक खाता कमी आणि रांगोळी आणि सडात जास्त टाकत असता. काय करू तुमचं? जाऊन दे, थोडंसं कंबरड मोडून जातं माझं. तू मालकासारखा डायरेक्ट घरातच घुसतो बाबा. खरं सांगू का, तो एक आनंदाचा क्षणच असतो. एकदम ढगात गेल्यासारखं वाटतं. ढगात जाताना आपली लिफ्ट बंद होते, आपण मध्येच अडकतो. तुझे ते 5 मिनिटं आहे ना, तुला 100% अटेन्शन हवं असतं. वा रे वा, नाचतो काय, डोक्यावर काय बसतो, गातो काय, डान्स काय करतो, वा रे वा. हे सगळं बघून मन एकदम हळवं होऊन जातं. खूप छान वाटतं रे. आणि तुला फोन पण हवा असतो आमचा. आम्हाला सगळं सोडून तुझ्या पाठीमागच पळावं लागतं. काय जादू आहे ना, तू रोज येतो, पण आम्हाला तुझी रोज वाट पाहावीशी वाटते. हे सगळं ठीक आहे, पण तू डोक्यावर बसून काय करतो रे? सर पे लिया तो डोके पे. असे वाटते मला डोक्याला आता केस येतील. देवा, शी शी शी, नको. तू आता डायपर घालत जावर का? का रे, तू कधी खाडा करत नाही का? रोज वेळेत येतो. तुला हे कसं जमतं रे? कसं मॅनेज करतोस? तुझ्याकडनं हे शिकायला पाहिजे बाबा. तुमच्या या 40 जणांना पाहून खूप आनंद होतो, आणि तुम्हाला पाहणारे त्यांना पण पाहून मला खूप आनंद होत असतो. खूप मज्जा आहे ना, पण आता हे मला करता येणार नाही. मला खूप वाईट वाटतंय रे. काय करू काय सुचत नाही, काय लिहू हे पण काय कळत नाही. तू येतोस का माझ्याबरोबर फुग्यात हवा भरायला? तुझ्यासाठी एक शेंगदाण्याचं झाड लावतो. पत्र वाचल्यानंतर भेटायला जरूर येशील तू. गेला उडत तुझाच. पोपट तर नाही करणार ना? ये